पांडवांना इंद्रप्रस्थाचा भाग देण्यात आला, पण आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी नवे राज्य उभे केले. राजसूय यज्ञ करून अमाप संपत्ती मिळवली. ते यश दुर्योधनाला पाहवले नाही. त्याने द्यूत खेळण्यासाठी धर्माला आमंत्रण दिले. त्यामध्ये पांडव सर्वस्व हरले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावी लागली. वनवास संपल्यानंतर पांडव परत आले. यावेळी ते फक्त 5 गावांची मागणी करत होते. पण दुर्योधन म्हणाला, 5 गावच काय, पण सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मी देणार नाही. त्याचा परिणाम म्हणून कौरव पांडवांमध्ये युद्ध उभे राहिले. द्रोणाचार्य, भीष्म यांना पांडवांची बाजू न्याय्य वाटत होती. म्हणून ज्यावेळी 5 गावांची मागणी पांडवांनी केली तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, युवराज, पांडवांना 5 गावे दिल्यास आपापसातील भांडण मिटेल. द्रोणाचार्य पांडवांच्या बाजूचे आहेत. त्यांची बाजू घेऊन बोलल्यास ते आपल्याला कठीण जाईल. म्हणून कर्ण मध्येच म्हणाला, आचार्य, याबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आचार्यांचे काम फक्त गुरुकुलामध्ये. हे राजकारण आहे. राजकारणाच्या अध्यायामध्ये आचार्यांचे काही काम नाही. तेव्हा आपण पांडवांची बाजू घेऊन न बोललेले बरे. द्रोणाचार्यांनी तिरमिरून कर्णाकडे बघितले. कर्ण छद्मीपणे हसला. कर्ण आता पूर्वीचा राहिला नव्हता. त्याला दुर्योधनाने एका भागाचा राजा बनवला होता. तो आता खास त्याचा मित्र बनला होता. त्यामुळे राजकारणात त्याचा दबदबा वाढत होता. तो कोणालाही काहीही बोलण्याचे धाडस करीत असे. 2 भावांमध्ये वितुष्ट येऊन युद्ध उभे राहू नये म्हणून मी बोलतो आहे. आचार्य, ज्यावेळी युद्ध उभे राहील त्यावेळी आपल्या पराक्रमाची जी काही शर्थ असेल ती दाखवा. त्यावेळी आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ. पण यावेळी कर्ण बोलतो तेच सत्य आहे. मध्ये तोंड घालीत दुर्योधन म्हणाला. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी प्रयत्न करूनही युद्ध होण्याची चिन्हे दिसू लागली. ते होऊ नये म्हणून कृष्ण पांडवांचा दूत बनून शिष्टाई करण्यासाठी आला. परंतु दुर्योधनाने त्याचेही ऐकले नाही. द्रोणाचार्यांना युद्ध नको होते, कारण कौरव आणि पांडव या दोघांचेही ते गुरु होते. आपल्याच शिष्यांवर शस्त्र कसे उभारणार होते? ते कुरूंचे आचार्य होते. त्यामुळे त्यांना साहजिकच कौरवांच्या बाजूने उभे राहावे लागणार होते. म्हणजे पांडवांबरोबर युद्ध. तेच त्यांना नको होते. पण त्यांच्या दुर्दैवाने ते त्यांच्या वाट्याला येऊ पाहत होते. एक दिवस ते दुर्योधनाला म्हणाले, मी युद्धापासून दूर राहावे अशी माझी इच्छा आहे. कारण तुम्ही दोघेही माझे शिष्य आहात. मी शिष्यांवर बाण कसा टाकू? मी जसा विचार करतो तसा अर्जुनही करीत असेल. मी आपल्या गुरुवर शस्त्र कसे चालवू? असे जर अर्जुन म्हणाला तर युद्धाला काही अर्थ उरणार नाही. म्हणून म्हणतो मी अलिप्त राहतो. नाही आचार्य, तुम्हाला युद्धापासून अलिप्त राहता येणार नाही. राजपुत्रांच्या गुरुला युद्धकाळात त्यांच्या बाजूने लढावं लागतं हा संकेत नाही.